मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। आप देख रहे हैं झिरो न्यूज। आज सकाळी मॉर्निंग वॉकला निघालो. काही अंतरावर कावळा आवाज देत म्हणाला, बाईसाहेब, ओ बाईसाहेब, थोडा वेळ आहे का आपल्याकडे? मला तुमच्याशी काय बोलायचं आहे बरं का. मी इकडे तिकडे पाहू लागलो कोण आहे म्हणून. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, इकडे इकडे. माझी नजर आवाजाच्या दिशेने गेली. बघतो तर कावळा होता. मी त्याच्याकडे थोडा वेळ पाहत थांबलो की लगेच त्याने कथनाला सुरुवात केली. ऐका ना बाळासाहेब, काल 26 जानेवारी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त साजरा करायचा असतो, असाच भारतीय रिवाज आपल्याला दिसत आला आहे. मी असे म्हणालो तर ही अतिशयोक्ती होणार नाही. रस्त्यावरून शाळेच्या प्रभात फेरीत सहभागी झालेल्या वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा समुदाय बँड पथकासह संचलन करीत निघाला होता. आमच्या पक्षाच्या बिरादरीने शिळेपाके ठेवण्याची सवय नाही. सूर्यप्रकाश दिसला की पंख हलवत उडायचे, निघायचे. त्याच्यावर विश्वास ठेवत ज्याने चोच दिला तो चाळा देणार. नित्याप्रमाणे काल सकाळी मी पोटा पाण्यासाठी घराबाहेर पडलो. रस्त्यावर बरेच पालकांची प्रजासत्ताक दिवशी वर्दीची रिक्षा सुट्टीवर असल्या कारणाने आपल्या पाल्यांना झेंडारोहणासाठी शाळेत पोहोचवण्याची काही गडबड दिसत होती. मी चौकात आलो. सकाळी सकाळी शाळेच्या प्रभात फेऱ्या रस्त्यावर दिसल्या. कर्तव्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना सहभागी होऊन प्रजासत्ताक दिनात सहभागी झालेले दिसले. थोडा ओढून पुढे एका खांबावर जाऊन बसलो आणि आसपास नजर दौडीने पाहिले. सकाळी सकाळी तिरंगा रंगाचे फुगेवाला गॅसच्या सिलेंडरला लावत एका मागून एक फुगवत होता, दुधाला बांधत होता. त्याच्याकडे तिरंगा झेंडाही विक्रीस होता. त्याची वेशभूषा पाहता तो जातीने मुसलमान आणि गरीब मुसलमान दिसत होता. पुढे जात असताना माझी नजर पडली रस्त्याच्या कडेला एक फेरीवाला परिवारासह. त्याच्याकडे तिरंगा झेंडा, बिल्ले, तिरंगी भिंगऱ्या आणि स्टिकर वगैरे होते. त्याच्या माथ्यावर लावलेला लाल टिळा जातीने हिंदू असल्याचे दर्शित होता आणि तो गरीब हिंदू होता असे ज्योतिषाची गरज नाही. त्याच्याकडे जाणारा गिराईक जात बघून जात नव्हता, ना फुगेवाल्याकडे जाणारा गिराईक जात बघत होता. आपल्या मुलांसाठी त्यांच्याकडील फुगे असो वा तिरंगी झेंडे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खरेदी करून आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर निर्मळ हसू निरखून पाहत होता. यावेळी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा यावेळी आपोआप ओठावर आल्याशिवाय राहत नव्हत्या. ऐकण्यात आले की देशात निवडणूक आल्या आहेत आणि राजकीय नेते भडकाऊ भाषण करून जाती धर्मात ते निर्माण करून हिंदू मुस्लिम एकता तोडण्याचा प्रयत्न मताच्या राजकारणासाठी करत आहेत. देशातील नागरिकांना आम्ही पक्ष बिरादरीच्या वतीने नम्र मेसेज, एक संदेश देत आहोत. गरीबाला पोटा पाण्यासाठी, घर सोडून रोजगारासाठी, सण असो वा राष्ट्रीय सण असो, जातपात न पाहता फिरावे लागते, निघावे लागते. नाहीतर एक गोष्ट आपण ऐकली आहे, गिधाडाच्या पिल्लास माणसाचे मांस खाण्याची इच्छा झाली. त्यांनी ती इच्छा आपल्या आईस व्यक्त केली. आईने सांगितले, जरा दम धर. मांसाचा एक तुकडा मंदिरात पडला आणि गिधडाच्या पिल्लास माणसाचे मांस खाण्याची इच्छा पूर्ण झाली. ही कथा आपण ऐकली आहे. परमेश्वराने माणसाला बुद्धी दिली आहे, तर लक्षात ठेवा, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम वतन है, हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जय हिंद असे म्हणत कावळा आकाशी उडाला. मी त्याची प्रतिकृती दूर नजरेच्या आड होईपर्यंत पाहत राहिलो. झिरो न्यूजचा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपल्या शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन प्रतिक्रिया कळवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
झिरो न्यूज आपल्या हक्काचं आपलं चॅनल.